नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील प्रथम खंडातील भाग 6 वाचन होत आहे. विषय आहे बुद्ध आणि त्यांचे समकालीन. बुद्धांचे समकालीन. ज्या काळात बुद्धाने परिव्रजा घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. ब्राह्मण तत्वज्ञानाखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते. या पंथांपैकी एक पंथ पूर्ण काश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता. त्याच्या तत्वज्ञानाला अक्रियवाद असे म्हणत असत. त्याचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्यांकडून करून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्यांकडून हत्या करवावी, स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्यांकडून ती करून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्यांकडून तो करवावा, स्वतः खोटे बोलावे किंवा दुसऱ्याला खोटे बोलावयास लावावे. आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया म्हणजेच परिणाम होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही. शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. दुसऱ्या एका पंथाचे नाव नियतिवाद असे होते. त्याचा मुख्य प्रणेता मक्खली गोसाल हा होता. त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता. कोणीही काहीही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही. घटना घडतात त्या कोणीही घडवीत नाही. दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही, वाढवता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवांचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे हे त्यांचे तत्वज्ञान होते. तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असे होते. अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होय. त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद होता. यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगाव्यास मिळणारी सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्वापासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाळू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. महाकल्पातील जन्ममरणाच्या 84 लक्ष योनींच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे.
त्यानंतरच आत्म्याचा दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही होणार नाही. चौथ्या पंथाचे नाव अन्योन्यवाद असे होते. या पंथाचा प्रमुख पकूत कंचायन हा होता. त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो. यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते. त्याचा एकमेकांवर परिणामही होत नाही. ती स्वयंभू आणि शाश्वत आहे. त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडवले तर तो त्याला ठार करीत नाही. शस्त्र सप्तमहाभूतात प्रवेश करते, एवढाच त्याचा अर्थ समजावायचा. संजय बेलपुत्ताचा स्वतःचाच एक पंथ होता. त्याचे नाव विक्षेपवाद असे होते. हा एक प्रकारचा संशयवाद होता. संजय बेलपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी काय म्हणेन, पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन. मानव प्राणी निर्माण केले गेले काय, माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्याची फळे भोगावी लागतात काय, आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय, असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईन. कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही. याप्रमाणे संजय बेलपुत्ताने आपल्या तत्वज्ञानाचे सार सांगितले. सहाव्या पंथाचे नाव चातुर्य मंग संवरवाद. या पंथाचा प्रमुख महावीर. हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता. त्याला निगंठनाथ पुत्त म्हणत. महावीराने असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातील व्हावे असे त्याने सुचवले. या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमांचे पालन करावे असे महावीराने सांगितले. ते 4 नियम पुढील प्रमाणे: हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे. या सर्व तत्वविद्यांविषयी समकालीनांविषयी बुद्धांनी पुढील मत स्पष्ट केली आहे. पुढील प्रकरणामध्ये समकालीनांविषयी बुद्धांची वृत्ती. नव्या तत्वज्ञांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही. त्यांच्या शिकवणुकीला त्याने दिलेली अमान्यता अकारण नव्हती. ते म्हणतात, पूर्ण काश्यप किंवा पकूत कंचायन यांचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य तर कोणतेही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्या इतकीही मजल मारू शकेल. जर मख्खली गोसालाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल, तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. अजित केशकंबालचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे, पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. संजय बेलपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञान असणारच नाही. निगंठनाथ पुत्तांचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल
आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल. याप्रमाणे तत्वज्ञानांनी सुचवलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत असेच त्याला वाटले. म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरवले. प्रथम खंडातील भाग 7 आता वाचन करीत आहे. विषय आहे साम्य आणि भेद. बुद्धाने काय त्याज्य ठरवले. या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड केली होती. त्या कल्पना अशा: वेद प्रामाण्यावर विश्वास, आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्यांच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास, मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी, समारंभ व यज्ञ यावर विश्वास, समाज संघटनेसाठी चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास, विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास, आत्म्यावर विश्वास, संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास, कर्म म्हणजेच माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास. आपल्या शास्त्राची तत्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला. पुढील कल्पना त्यांनी त्याज्य ठरवल्या. मी कोण आहे, कुठून आलो, कुठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्यापेक्षा त्या वृत्तीचा त्यांनी धिक्कार केला. आत्म्याचे थोतांड त्यांनी धुडकावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्यांनी त्याग केला. काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्यांनी त्याज्य ठरवली. पाखंडी मताचा त्यांनी धिक्कार केला. विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्यांनी अमान्य केले. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एका व्यक्तीच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्यांनी त्याज्य ठरवले. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्यांनी दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले. आता आपण बघूया बुद्धांनी कोणते बदल केले. कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्यांनी मान्य केले. जीवनाचा देववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्हीही त्यांनी त्याज्य ठरवले. एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याची आणि या जन्मातील कृत्ये परिणामशून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्यांनी अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्यांनी नाकारला. कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्यांनी अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला, म्हणजे जुन्याच बाटलीत त्यांनी नवी दारू ओतली. आत्म्याचा फेरा, संसार या तत्वांच्या जागी त्यांनी पुनर्जन्माच्या सिद्धांताला मान्यता दिली. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी त्यांनी निब्बाण म्हणजे निर्वाण तत्व स्वीकारले.
याप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे. त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेले असे आहे. यापुढे आपण पाहणार आहोत बुद्धाने काय स्वीकारले. बुद्धांच्या शिकवणुकीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्यांनी मांडले. मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते, म्हणजे सर्व वस्तूत ते श्रेष्ठ आहे. ते सर्व वस्तूंवर अंमल चालवते, त्यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते. ज्या बाबीकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार. बुद्धांच्या शिकवणुकीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे, ते ते मनातूनच उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे, ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावला मागोमाग गाडीची चाके जातात, त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय. बुद्धांच्या शिकवणुकीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्ये टाळणे हे होय. त्यांच्या शिकवणुकीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय? प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रथम खंडातील भाग 7वेचं वाचन समाप्त झालेलं आहे आणि आता मी विश्लेषणाकडे वळते. तत्पूर्वी आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील अपडेट मिळण्यास आपणास सुलभता होईल. आपण या अगोदरच्या वाचनामध्ये बघितले की बुद्धांनी वेद, उपनिषद, सांख्य तत्वज्ञान यांचा सखोलपणे अभ्यास केला, परंतु त्यांना मानव कल्याणाच्या कोणत्याच गोष्टी त्यामध्ये आढळल्या नाही. त्यावेळच्या लोकांचा जो काल्पनिक गोष्टींवर विश्वास होता तो म्हणजे या विश्वाचा कोणी ब्रह्म नावाचा व्यक्ती आहे आणि त्याच्यापासून मानवाची निर्मिती झाली आहे, किंवा आपल्या शरीरात आत्मा नावाची आपल्यासारखी व्यक्ती असते आणि तिचा पुनर्जन्म होत असतो. या देहातून दुसऱ्या देहात तिचे स्थानांतर होत असते. आपण जे या जन्मी दुःख अनुभवतो ते आपल्या या पूर्वजन्माचे फळ असून आपल्या मागील जन्माचे फळ आहे आणि ते भोगावेच लागेल. हे जग ईश्वराने निर्माण केलेले आहे. पुरोहित किंवा पुजारी यांच्याद्वारे करण्यात येणाऱ्या यज्ञामार्फत आपण ईश्वरापर्यंत पोहोचण्यास आपणास मदत होते. या सर्व गोष्टींचे त्यांनी खूप चिंतन म्हणजे खूप विचार केला, परंतु पूर्ण विचारांती त्यांना यामध्ये कोणत्याही प्रकारची सत्य परिस्थिती, सिद्धता, या गोष्टीचा साक्षीदार, काही अनुमान, पुरावा काहीच मिळाला नाही. ते केवळ एखाद्या चित्रकाराने चित्र काढून त्याला रंग द्यावा अशा पद्धतीचे
काल्पनिक जग त्यांना आढळले. म्हणून त्यांनी विचार करून या सर्व गोष्टींना त्याज्य ठरवले. आजच्या प्रकरणात म्हणजे या सर्व गोष्टी नाकारून त्यांनी कार्यकारण भावाच्या सिद्धांताला मान्यता दिली आहे. कार्यकारण भाव म्हणजेच या विश्वातील निर्मितीतील प्रत्येक गोष्टीला कारण आहे. जसे की बी पेरली म्हणून रोपटं दिसत आहे आणि या रोपट्यामुळे त्याचा मोठा वृक्ष झाला आहे आणि त्याला फळ आलेले आहे. असंच या प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि ते कारण आपण आपल्या बुद्धीचा वापर करून सिद्ध केले पाहिजे. मागील जन्माच्या कुशल अकुशल कर्म या कल्पनेऐवजी याच जन्मातील जन्म आणि मृत्यू यामधील काळातील कर्म सिद्धांताला त्यांनी महत्त्व दिले व त्यावर तुमचे याच जन्मात भवितव्य आहे. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्षच्या ऐवजी त्यांनी मानवी मनातील विकार नष्ट करून निब्बाण पदाचा मार्ग स्वीकारला. या सर्व गोष्टींचा अनुभव त्यांनी स्वतः घेतला व त्याला त्यांना वैज्ञानिक सिद्धता मिळाली. म्हणून त्यांनी हा बदल घडवून आणला. मनुष्याच्या बौद्धिक विकासासाठी त्यांनी काही महत्त्वाचे सिद्धांत मांडले. त्यातला महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे तुमच्या बऱ्या वाईट गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे. आत्म्याच्या ऐवजी त्यांनी मनाला स्थान दिलेले आहे. मन एखाद्या पदार्थाप्रमाणे दाखवता येत नाही, पण त्याचे स्थान आपल्या मेंदूत असते असा सिद्धांत डॉक्टर पेनरोज यांनी सांगितला आहे. आणि 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांनी देखील या मनाचा स्वीकार केलेला आहे. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, मनुष्य केवळ भाकरीवर जीवन जगत नाही, तर त्याला एक मन आहे आणि या मनाला चांगल्या विचारांचे खाद्य आवश्यक आहे. म्हणून तथागत सांगतात की चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्या मनावर चांगले संस्कार घडवा. आपल्या मनामध्ये काल्पनिक थोतांडाची धूळ न करता योग्य वास्तववादी विचार मनामध्ये बिंबवून आदर्शवादी जीवन जगा. आपल्या शरीराचे जे अवयव आहेत आणि त्याच्यामार्फत होणारे जे बरे वाईट कार्य आहे ते मेंदूमार्फत होत असते. म्हणून या मनाला सक्षम सकारात्मक बनवण्याचे मार्ग बुद्धांनी आम्हाला दिले. ते आपण पुढील प्रकरणामध्ये त्याचं वाचन आणि स्पष्टीकरण बघणारच आहोत. आज सकारात्मक दृष्टिकोन म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंग ही काळाची गरज झाली आहे. ती तथागतांनी आम्हाला 2500 वर्षापूर्वी सांगितली आहे आणि हाच तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा शोध आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आज मी या ठिकाणी इथंच थांबते. आपणास हा ऑडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.